अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. गेले 8 ते 10 दिवस झालं पंढरीची वारी भाग 1 आपण आळंदीपासून पंढरपूरपर्यंत कालपर्यंत आपण केलेली आहे. आज आपण करवीरच्या पश्चिम तालुक्यामध्ये महे, कोगे, कसबा बीड या पश्चिम भागामध्ये आलेलो आहे. आता काही वेळापूर्वीच आपण महेगावची दिंडीचं वर्णन केलेलं आहे. आता भैरेश्वर गावची दिंडी आहे जी पाऊली चालत ती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडून या वाट या अभंगाप्रमाणे आपली आधी ही दिंडी चाललेली आहे. पाहूया सेवेकरी किंवा पालखी दिंडीचे जे प्रमुख आहेत ते काय सांगतात ते. मी गणपती बचाटे आणि आमची दिंडी बहिरेश्वरहून पंढरपूरला त्या पांडुरंगाच्या चरणी निघालेल्या आहे. आणि बाबा भोळे भाविक आहेत, काही चालत आलेले आहेत. त्या भगवंताच्या चरणी एवढंच साकडं घालणार आहे की चांगला पाऊस लागू दे, चांगलं पीक पाणी होऊन दे याची भावना घेऊन हे भोळे भाविक अशीच या बहिरेश्वरातून पंढरपूरला आनंदानं चालत निघालेले आहेत. ही पांडुरंगाचरणी माझी प्रार्थना आहे. या दिंडी संदर्भात सर्वच ग्रामस्थ, सर्वच तरुण मंडळी, सर्व कार्यकर्ते पण या ह्याच्यामध्येच गुरव समाजामधून सुद्धा गोविंदा गुरव म्हणून आपलं मत मांडणार आहे. दिंडी होऊन चालू 14 वर्षे झालेले आहे आणि आपले वास्कर पाडे तात्याचा वास्कर आबा यांच्या नावाखाली दिंडी ही चाललेली आहे. गेली 14 वर्षामध्ये या दिंडीच्या ह्याच्यामधून तुम्हाला काय अनुभव आला? दिंडीच्या ह्याच्यामधून अनुभव असा आला की बाबा काही जी व्यसन करणारी लोक होती ती जवळजवळ निम्मी व्यसन मुक्त या दिंडीच्या माध्यमातून झाली. त्यांना याची गोडी लागली नामाची किंवा हरिनामाची. आणि व्यसनापासून बाबा काय तोटे आहेत हे या दिंडीत चालल्यामुळे त्यासनी कळालं आणि व्यसन सोडावं हे त्यांच्या अशी बऱ्याच लोकांनी व्यसनं सोडलेले आहेत. त्यामुळे ह्या दिंडीचा तो एक फायदा आहे. तरुण पिढी चांगली झाली पाहिजे, निर्व्यसनी झाली पाहिजे यासाठी शासन स्तरावरून सुद्धा असंख्य प्रयत्न केले जातात. पण समाजाकडून इंटरनेटच्या पद्धतीचा जो प्रयत्न असतो, जी भक्ती असते, भक्ती, शक्ती आणि एकजूट याचं वर्णन म्हणजेच पंढरपूरची पायी दिंडी. यामधून शिस्तीनं जाणं, शिस्तीनं येणं, आपल्याला दिलेले जे काय आचार विचार आहे ते व्यवस्थित पद्धतीनं मांडणं आणि त्याची चांगल्या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये अवलोकन करणं हे ज्या दिंडीचं औचित्य आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं या दिंडीचं प्रस्थान आता कोल्हापूरच्या दिशेने चाललेलं आहे. आता तुम्ही इथून पुढं तुमचा प्रवास कशा पद्धतीचा राहणार आहे? आता इथून पुढं आता आमचे पहिला मुक्काम मार्केट यार्डमध्ये असणार आहे. मार्केट यार्ड बसून सकाळी उठल्यानंतर संध्याकाळी भोजन असणार आहे, हरिपाठ असणार आहे. आणि सकाळी काकडा झाला की आम्ही बाबा मार्केट यार्ड सोडून हायवेसनं ते आपल्या पंढरपूरकडे. आताची जी दिंडी आपली चाललेली ही डायरेक्ट वाकरीमध्ये जाणार आहे का डायरेक्ट पंढरपूरला जाणार आहे? पंढरपूरला जाणार डायरेक्ट. म्हणजेच महे गावाबरोबर सुद्धा भैरश्वरची जी दिंडी जी आहे ती मिरज मार्गे, सांगोला मार्गे डायरेक्ट पंढरपूरला जाते आहे. यामध्ये महिला भाविक सुद्धा आपलं एक मनोगत व्यक्त करणार आहे. आबाची दिंडी 14 वर्ष चालू आहे. 14 वर्ष झालं आम्ही साथ आहे आमच्या बाबाला. आम्ही पंढरपूरला चालत जातो. विलास आबाची दिंडी आता 14 वर्ष चालू आहे. आपण 14 वर्षे आबाला साथ देतोय आणि चालत आम्ही पंढरपुरापर्यंत जातो. पायी दिंडी करत असताना लहान मुलासारखंच वयस्क लोकसुद्धा हरिनामाच्या गजरामध्ये, विठू माऊलीच्या गजरामध्ये नाचत नाचत जातात. याचा आपण अनेक वेळा अनुभव बघितलेला आहे. अशाच पद्धतीत चाललेल्या करवीर पश्चिम भागातील दिंडीला माझा महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस मी परवानगी देतो. करवीर तालुका प्रमुख विश्वनाथ मोरे, धन्यवाद. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.